नमस्कार मित्रांनो, बालकृष्ण चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थंबनेल बघूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की इंग्लिशमध्ये 80पैकी 80 मार्क कसे मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शक्य आहे. जर तुम्ही चांगला पेपर सॉल्व केला तर तुम्हाला 78, 79 आणि 80पैकी 80 मार्क देखील मिळू शकतात. तर त्यासाठी पहा, पेपर जो आहे तो मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. तुम्ही जर चांगला पेपर सॉल्व केला तर तुम्हाला एक्झामिनरला व्हॅल्युअरला 80पैकी 80 मार्क देखील द्यावे लागतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की लँग्वेजमध्ये एवढे मार्क कसे काय मिळतील, परंतु प्रेझेंटेशनवर सर्व काही डिपेंड आहे. एकूण इंग्लिशच्या पेपरमध्ये इंग्लिशचा जो पेपर आहे हा 80 मार्काचा असतो आणि टोटल आपल्याला 4 सेक्शन असतात, 4 ते 5 सेक्शन असतात. पहिला सेक्शन हा लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा असतो, सेकंड पॅसेजेस, थर्ड पोएट्री, फोर्थ रायटिंग स्किल आणि क्रिएटिव्ह रायटिंग. तर आज मी तुम्हाला सेक्शन 1 जे 10 मार्काचा असतो, जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असतो, त्या लँग्वेज स्टडीविषयी तुम्हाला सांगणार आहे. या सेक्शनमध्ये 10पैकी 10 मार्क्स आपल्याला मिळायलाच पाहिजे. त्यासाठी आपण कशाप्रकारे आपण ते ग्रामर सॉल्व करायला पाहिजे. टोटल याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. सेक्शन 1 लँग्वेज स्टडीमध्ये 2 सेक्शन, क्वेश्चन नंबर 1A आणि B. ए जो असतो हा 8 मार्कासाठी प्रश्न असतो. यामध्ये टोटल 6पैकी तुम्हाला 4 सॉल्व करावे लागतात आणि सेकंडमध्ये बीमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी सॉल्व करावे लागतात. तर लुक ॲट जो पहिला क्वेश्चन आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला शब्द, याला फिल इन द ब्लँक्स म्हणतात, 4 शब्द दिले जातात तिथे आणि तुम्हाला फक्त लेटर ॲड करून शब्द कंप्लीट करायचा असतो. आता इथे 4 शब्द दिलेलेच आहे, BRAVETEACH आणि BOXER आणि फेथ. तर यामध्ये पहा, एकच लेटर ॲड करायचा होता आणि इथे 4ही शब्द करेक्ट असल्यामुळे 2पैकी 2 मार्क्स क्रेडिट करावेच लागले त्या विद्यार्थ्याला. सेकंड जो क्वेश्चन असतो हा अगदी सिम्पल आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर, जो आपण 5वीपासून शिकत आलेला होतो. अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD प्रमाणे यामध्ये देखील 2 पार्ट असतात, एक सिम्पल अल्फाबेटिकल ऑर्डर आणि एक थोडीशी जी लेवल आहे ती हाय असते, डिफिकल्ट. ते पहिली जी ऑर्डर आहे हे ABCDनुसार कोणालाही येईल, म्हणजे एनी स्टार्ट होणारा शब्द सुरुवातीला येईल, त्यानंतर B, त्यानंतर जो असेल तो शब्द. आता इथे दिलेला आहे अट्रॅक्टिव्ह, बोनफायर, ऑप्टिमिस्टिक अँड रुमर. ओके, पण जे सेकंड जे लाईन्स आहे याच्यामध्ये जे शब्द असतात, जी लाईन्स असते, जी सिरीज असते, ती सर्वांची सिरीज सारख्याच अक्षरांनी सुरुवात झाली असते. म्हणून आता इथे आपल्याला डिसिजन घेताना दुसरं किंवा तिसरं लेटर पाहावं लागतो. आणि इथं फॉर एक्झाम्पल पॅटर, पीपल, पॉकेट आणि पॉटर. आता सर्वांची जर आपण बिगिनिंग पाहिली तर सर्वांची बिगिनिंग सेमच आहे, P या लेटरने सुरुवात आहे. परंतु सेकंड लेटरवर जर आपण पाहिलं तर लुक ॲट सेकंड लेटर इथे A आहे, त्याच्यामध्ये E आहे, तिसऱ्या याच्यामध्ये O आहे. म्हणजे सेकंड लेटर किंवा सेकंड लेटर जरी सेम असेल मग तिसऱ्या लेटरने आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. तर हे एक महत्त्वाचं आहे इथे. तिसरा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये 2 दिलेले असतात वाक्य, ज्यामध्ये आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट म्हणजे पंक्च्युएशन असतात. हे पंक्च्युएशनमध्ये फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेटरी साईन, क्वेश्चन मार्क, कॅपिटल लेटर्स यांचा उपयोग करावा लागतो. तर इथं दिलेले जे काही सेंटेन्स आहे, आता हे एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट आहे. फॉर एक्झाम्पल पाहिजे द बर्ड रिप्लाइड. आता एखाद्या व्यक्तीचं जेव्हा स्टेटमेंट असतं ते डबल इनवर्ट कॉममध्ये ठेवावं लागतं. म्हणून इथे याचे सेंटेन्स दिलं आहे, डबल इनवर्ट कॉममध्ये ठेवलेलं आहे आणि स्टेटमेंट असल्यामुळे शेवटी फुल स्टॉप आहे. तर यामध्ये कॉमा, डबल इनवर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप यांचा यूज झालेला आहे आणि आय हे नेहमी कॅपिटल असते. सेकंड याच्यामध्ये हाऊस दॅट हा प्रश्न आहे, अपोस्ट्रोफी यूज केलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट असल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं नाव हा प्रॉपर नाव नसतो, त्याच्यामुळे नथू जी आहे इथे N कॅपिटल दिलेलं आहे. त्यानंतर आहे इथे एक हिडन वर्ड्स असतो, म्हणजे एक शब्द दिला जातो तुम्हाला, लॉंग शब्द, मोठा शब्द दिला जातो आणि त्या ठिकाणी त्यातून तुम्हाला 4 शब्द बनवायचे असतात. परंतु इथे कंडिशन दिली असते की प्रत्येक शब्द कमीत कमी 3 लेटरचा असायला पाहिजे. तर इथं पहा, इथे 4 लेटरचे पण आपण लिहू शकतो, परंतु कंडिशन आहे की कमीत कमी 3 लेटर्स आणि 3पेक्षा जर जास्त बनत असेल तर तुम्ही लिहू शकता. इथे आता रेन आहे, वॉटर आहे, वॉर आहे, रॅन आहे, 8 आहे, 10 आहे. ओके, अशा प्रकारे म्हणजे ही आन्सर शीट आहे. तर कसं सॉल्व करायला पाहिजे, प्रेझेंटेशनकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. अगदी नीटनेटकं लिहिलं आहे, हँडरायटिंग पण छान आहे. ओके, आणि करेक्शन म्हणजे कोणतीही मिस्टेक नाही आहे. त्यामुळे व्हॅल्युअरला किंवा एक्झामिनरला इथे त्यांना 2पैकी 2 द्यावेच लागले. त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे टोटल हा 6 असतात, 6पैकी तुम्हाला 2 सॉल्व करायचे असतात. आता हा 5वा जो त्यामधीलच क्वेश्चन आहे,
एक शब्द आपल्याला दिला जातो आणि रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे असतात कमीत कमी 4. एक जो शब्द असतो 2 मार्कासाठी असतो. आता इथं गार्डन हा शब्द दिलेला आहे, तर गार्डनविषयी कोणतेही शब्द आपण लिहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल गार्डनमध्ये फ्लॉवर पण असते, गार्डनमध्ये ट्री पण असतात, पण गार्डनची जी कॅटेगरी आहे, तर गार्डनचा जो वर्ड क्लास आहे, जे पार्ट ऑफ स्पीच आहे ते आहे नाऊन. आणि जर नाऊन दिला असेल सेंटरला, तर त्याच्यात जे रिलेटेड वर्ड्स आहे ते ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ॲडजेक्टिव्ह, कारण ॲडजेक्टिव्ह हे नाऊनला क्वालिफाय करतं. आता इथे जे शब्द लिहिलेले आहे, ब्युटिफुल, बिग, ओल्ड, न्यू आणि क्लीन, हे सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत आणि ॲडजेक्टिव्ह हे नाऊनला क्वालिफाय करतात. म्हणजे रिलेटेड वर्ड्समध्ये ॲडजेक्टिव्ह लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे एक अंताक्षरीसारखा जो सिरीज, वर्ड सिरीज, याला वर्ड चेन म्हणतात, जे आपण नेहमी आपल्याला ही जे वर्ड चेन आहे, फक्त यामध्ये जे सर्वात महत्त्वाचं आहे की वर्ड चेनला सुरुवातीचा दिलेला जो शब्द आहे त्याची कॅटेगरी किंवा त्याचा पार्ट ऑफ स्पीच आपल्याला माहीत असायला पाहिजे. इथे दिलेलं आहे टायगर. टायगर हे नाऊन आहे, तर सर्व शब्द हे नाऊन असायला पाहिजे इथे. फॉर एक्झाम्पल पाहता, टायगर इज अ नाऊन. रॅट जे आहे, रॅट जे शेवटचा जो लेटर आहे तो रॅट, आरपासून रॅट, टीपासून टेबल आणि ईपासून एग, म्हणजे ऑल द वर्ड्स आर नाउन्स. तर हा झाला पहिला. याच्यामध्ये 6 पैकी आपल्याला 4 सॉल्व करायचे होते आणि एक जो क्वेश्चन आहे ते 2 मार्क्ससाठी, म्हणून इथे टोटल 8 मार्क्स मिळालेले आहेत. आणि यामध्ये जो सेक्शन जो दुसरा असतो बी, हे 2 मार्कासाठी. इथे पहिला एक तर फ्रेज यूज करा, दिलेली फ्रेज, किंवा एक जो सेंटेन्स असतो त्याला एक्सपेंड करायचं असते. म्हणजे 50% अर्धा सेंटेन्स आपल्याला दिलेलं असतं आणि अर्धा जो सेंटेन्स आहे तो एक्सपेंड करायचा असतो. आता इथे दिलेला आहे इन्स्टेड ऑफ ही फ्रेज दिलेली आहे, आणि इन्स्टेड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या ऐवजी. तर सेंटेन्स आहे, ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे. आय लाईक टू ईट होममेड फूड इन्स्टेड ऑफ जंक फूड, म्हणजे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे म्हणून इथे करेक्ट दिलेला आहे. नंतर आहे इथे एक्सपेंड करायचा आहे सेंटेन्स, माय अंकल फाउंड अ बेबी, हे सेंटेन्स गिवन आहे. त्यानंतर इथे एक्सपेंड केलं आहे की वॉज व्हेरी क्यूट, म्हणजे एक्सपेन्शन करेक्ट आहे सेंटेन्सचं, म्हणून ते 1 मार्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2 शब्द दिलेले आहे इथे, त्या 2 शब्दाला एक्सपेंड करायचा आहे, म्हणजे डेव्हलप करायचा आहे, एक तर प्रिफिक्स यूज करून, नाहीतर सफिक्स. आता पॉसिबल हा शब्द ओरिजिनल आहे, त्याला इम्पॉसिबल केलेला आहे, म्हणजे प्रिफिक्स यूज केलेला आहे, आणि अपॉइंट हा शब्दाला इथे सफिक्स यूज केलेला आहे. ओके, म्हणजे दोन्ही शब्दाला आपण डेव्हलप केलेला आहे. तर अशा प्रकारे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळायलाच पाहिजे, तेव्हाच आपण चांगला स्कोअर करू शकतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सेक्शन 1 आहे, लँग्वेज स्टडी, याविषयी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जे पॅसेजेस आहेत, त्यामध्ये सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेजविषयी, ओके, म्हणजे कसं स्कोअर करायचं याविषयी तुम्हाला माहिती देईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.